नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण निलपत्रेवार आणि आपलं स्वागत आहे निलपत्रेवार नॅचरल फार्म्सच्या या व्हिडिओमध्ये. पण आपण छोटीशी टूर देणार आहोत तुम्हाला. माझा पूर्ण शेड आणि माझे पूर्ण पक्षी दाखवणार आहोत. छोटीशी माहिती माझ्याकडे काय-काय आहे, काय-काय नाही या गोष्टींची. सो यापुढे या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे मित्रांनो, हे आपलं एंट्री गेट. या साईडला आपण पूर्णपणे केळीचे झाडं लावलेले आहेत. ते तिकडचं आपलं फर्स्ट शेड आहे. सो आपण बघूयात आता. हे अतिशय बजेट फ्रेंडली शेड आहे मित्रांनो. बघू शकता पूर्णपणे बांबू, पाचट आणि या सिमेंटच्या मेढ्याचं तयार केलेलं आहे. या शेडमध्ये उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये गरम या प्रकारचं टेम्परेचर राहते. आपले सर्व पक्षी या प्रकारचे बांबूवर बसतात मित्रांनो रात्री. याला प्यायला ड्रिंकर्स आणि इथं खाण्यास स्पीडर आहे. हे जे डबे आहेत त्या डब्यांमध्ये ते अंडे देतात. तुम्हाला मी दाखवतो. कोंबडी खूड आहे सध्या. बघू शकता तुम्ही अंडे आहेत. याच प्रकारे आपण त्या साईडला सुद्धा लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण तांदळाचा तुसच वापरतो जेणेकरून त्याला एक प्रॉपर बेडिंग होते. या साईडला आपल्याकडे आजोला बी अवेलेबल आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचा. बघू शकता तुम्ही. आजोलाचे पूर्ण 3 बेड मी तयार केलेले आहेत. हा फर्स्ट पूर्णपणे गच्च भरलेला आहे. हा सेकंड आणि तो थर्ड सध्या मी लावला आहे. नवीन-नवीन. त्याच्यात आता आजोला ट्रान्सफर करायचं बाकी. तुम्ही बघू शकता पक्षी आता कसं आजोला खातात. सो तुम्ही पाहिलंच आहे माझ्या शेडमध्ये काय-काय आहे, काय-काय नाही. सो आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. तुमचे काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि जाता-जाता चॅनल नक्की फॉलो करून द्या. धन्यवाद.